बाप्पाची मूर्ती शेवटी खाली घेतली. वर मी फक्त या पूजा वगैरे करायच्या होत्या, मला इथे जागा नव्हती, जागा कमी पडत होती, त्याच्यामुळे काही दिवसासाठी वर ठेवली होती. हे मी व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं. पण काही नवीन ताई रोज व्हिडिओमध्ये जोडल्या जातात, त्यांना काही माहिती नव्हतं. खूप कमेंट चालू होत्या की ताई मूर्ती मंदिर याच्यावर ठेवायला चालते का, की कोणी म्हणत चालत नाही. तशी चालतच नाही हे मला पण माहिती आहे, हे मी व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं होतं. पण कदाचित ज्या नवीन आहे त्यांना माहिती नाही, तो व्हिडिओ पाहायला सुद्धा नसेल त्यांनी. तर मूर्ती वर ठेवायला चालत नाही हे मला माहिती होतं, तरी पण हे जे आहे ती पूजा करताना कमी जागा पडत होती. आता पूजा मांडायची असली की अडचण होती, इकडे डायनिंग आहे त्याच्यामुळे इथे थोडीशी कमी जागा पडते. म्हणून काही दिवसासाठीच म्हटलं, जे सोमवारचं आहे हे श्रावण सोमवारची पूजा वगैरे आहे, परत काही आता हरितालिकेची पूजा आहे, तर म्हणून ठेवली होती वर मी. पण जे नवीन आल्या त्यांना मग कमेंटला रिप्लाय दिल्यापेक्षा म्हटलं आता खालीच ठेवू, आणि पूजा करताना थोडी अडचण झाली तरी चालेल. तर आता मूर्ती वगैरे खाली ठेवली आणि पूजा पण झाली, पाठ पण झाला, सर्व झालेला आहे. नवीन वस्तू, आणखी एक वस्तू आली फ्लिपकार्टवरून. ऑनलाईन शॉपिंगच जास्त चालू आहे आमची. आता मार्केटमध्ये जायचं जीवार येतं, काही भेटत म्हणाल. आणि मार्केटमध्ये एवढं काही मनासारखं भेटून नाही राहिलं. माझ्यासाठी चप्पल घेतली, पायशीन. मला जास्त हिलची चप्पल आवडत नाही, पण कमी हिलची काही भेटून नाही राहिली. मग आता ही आणि हे समोरचं एवढा काही फरक नाही पडला, त्याच्यामुळे मग ही घेतली. तुझं सारखीच आहे. मग आपला दोघीचा पाय सारखाच आहे ना. छान दिसते का? आई इकडे तर दाखव. दिसायला छान आहे, पण हिल आलीच जर शिक. काही नाही एवढी हिल घातली की माझी जरशक पाय दुखतात, त्याच्यामुळे मी हिल नरम आहे. तू गरमलाय पसल बऱ्याच पाहिले आम्ही, पण हे थोडंसं हे लहान आणि ही हिल मोठी असं होतं. आता हे आणि याच्यामध्ये एवढा काही फरक नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं चला हीच घेऊ. दुसरी एक आहे ती प्लेन आहे, आणि आणखी एक हिलच्या चप्पलला माझे लई पाय दुखतात. मला पावती घालून कशी येतात. नाही का, नरम आहे खूप, खरंच नरम आहे, छान आहे. आणि वाटत पण नाही असं हिला आहे म्हणून. ही श्रेयाची चॉईस आहे, सगळी चॉईस श्रेयाची आहे. तीच घेते, तिचंच चालू राहतं, हे घे हे घे चालूच राहतं. आणि छान आले, नरम आहे. उद्या बर्थडे का पोराचा, उद्या बर्थडे रिचूचा. रिची तर काय पाहिजे बर्थडेला? हा रिची काय देणार आहे बाबा बर्थडेला? रिचूचं काहीच नाही घेतलं अजून. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज दिवसभर काही व्हिडिओ शूट केलाच नाही, थोडासाच केला, आणि त्याच्यानंतर फक्त आराम केला, कारण सर्दी झालेली. सर्दी झाली ती कमी असते, पण त्या गोळ्या औषधी घेतल्या की मला दिवसभर झोपायचंच काम असतं, त्याच्यामुळे सर्दीसाठी मी जास्त करून दवाखान्यात जातच नसते, पण कधी कधी जावं लागतं. यावेळेस थोडं जास्त झालं, असं वाटलं की चला. आणि आता वाजले 8:30 होतातच समजा. तोपर्यंत कशाला उघडायचं? हां बाहेर जाऊन येतो. हां आम्ही बाहेर जाऊन येतो थोड्या वेळ. आता काय आहे लगे? नको गा. आज गजानन महाराजांची पालखी आली गावामध्ये, तर गावात पण फिरते. यायच्या अगोदर गावाला पण थोडीशी फिरते ती, पण गर्दी खूप असते गावात. पण दुपारी येते तेव्हा खूप गर्दी असते, आणि आता संध्याकाळी पण खूप असते गर्दी. गर्दीचं टेन्शनच नाही, पण तरी पण दर्शनासाठी आम्ही इथे जातो. आणि हे उद्या सकाळी पायी वारी असते यांची दरवर्षीचीच, तर सकाळीच जातात ते 4 कधीच 5 वाजता, जसं शक्य होईल त्या पद्धतीने. आणि जो खामगाव ते शेगाव रोड आहे उद्या पूर्णपणे बंद असतो. एस टी नाही, त्याच्यानंतर मोटरसायकल नाही, किंवा कोणतीच म्हणजे वाहन पूर्ण बंद असतात.
आणि जाताना ते शेगावला पायी जातात आणि येताना बसनं किंवा ॲटोनं तर ते दुसऱ्या गावावरून असं गोल चक्कर मारून यावं लागतं. आम्ही काही जात नाही. गावाकडचे पण बरेच लोक येतात इथे खामगावमध्ये येतात. त्यांच्या जे वाहनं आहेत समजा गाडी ॲटो जे काही आहे तर ते इथे ठेवतात आणि त्याच्यानंतर इथून मग पायीवारी गजानन महाराजांना तिथे पोहोचून द्यायला जातात. मी जात नाही, आमच्या शेजारी कोणीच जात नाही आणि मला तरी वाटतं की माझ्याकडून एवढं पायी चालणं होणार नाही. त्याच्यामुळे मी काही रिक्स घेत नाही. हे जात असतात दरवर्षी, त्यांचं चालू असतं. तर आता जेवणं झाले आमचे, भांडे वगैरे राहिले अजून आणि म्हटलं चला श्रेयाची चालू आहे तयारी. अगोदर आता दर्शन करून येतो आम्ही, त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासले जातात. जास्त दुकानं लागले यात्रेसारखंच काही, यात्रेसारखं झालंच काही. दुकानं सोबतच असतात. हो का? किती मस्त चमकून राहिले. तिथे गेलं तिथं सोबत आहे. मोबाईल बंद करा, मोबाईल बाहेर थांबा. नाही नाही बांधलेलं आहे. साधे फुलं आहे श्रेया एकदम. साधे म्हणजे नॅशनल हायस्कूल आणि इकडे विश्वाचा दवाखाना गाडी ठेवली इकडे. गाडी लावायला पण जागा नाही राहिली. हा बॉल घ्यायचा होता रिचीला, काही कामी नाही करतो.